मेकअप तर मला करायचा आहे, पण मेकअप प्रॉडक्ट्समध्ये इतके सारे पैसे मी नाही घालू शकत. मला थोडं अफोर्डेबलमध्ये प्रॉडक्ट्स हवे आहेत, जे जास्त महाग पण नसणार आहेत, पण त्याचबरोबर खूप चांगला मेकअपसुद्धा होऊन जाईल. नमस्कार मंडळी, परत एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणवती आहे. मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते. जर तुम्हाला ह्यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खास गृहिणींसाठी एक सिम्पल आणि प्रेझेंटेबल मेकअप लुक, जे खूप छान दिसणार आहे. करायला तुम्हाला जास्त वेळसुद्धा लागणार नाही. पण त्याचबरोबर जसं की तुम्ही मला माझ्या व्हिडिओजमध्ये कमेंट करत असता की प्रणवती, मेकअप लुक खूप चांगला आहे, पण प्रोडक्ट्स खूप महाग आहेत किंवा मला जास्त महाग प्रोडक्ट्स वापरायचे नाही आहेत, तर तू थोडे अफोर्डेबल प्रोडक्ट्स दाखवून मेकअप लुक दाखव. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो स्पेशली खास तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे. आणि ह्यामध्ये जे पण प्रोडक्ट्स मी वापरणार आहे ते सगळे अफोर्डेबल आहेत, जास्त महाग नाही आहेत आणि पण ते खूप चांगलेसुद्धा आहेत. तर हा व्हिडिओ नक्की बघा, कारण तुम्ही खूप रिक्वेस्ट केला होता ह्या व्हिडिओसाठी. तर सगळे प्रोडक्ट्स आपण अफोर्डेबल रेंजमध्ये वापरणार आहे आणि खूप सुंदर असा मेकअप लुक क्रिएट करणार आहे खास गृहिणींसाठी. कारण आपल्याला बऱ्याच वेळा ना नवऱ्याबरोबर बाहेर जायचं असतं, डिनरला जायचं असतं, जास्त वेळ नसतं, जास्त प्रॉडक्ट्ससुद्धा नसतात. तर कमीत कमी आणि स्वस्त प्रॉडक्ट्स जे चांगले आहेत असे प्रॉडक्ट्स वापरून मेकअप लुक कसा क्रिएट करायचा ते तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जे माझे नवीन सबस्क्रायबर्स आहेत, ज्यांनी रिसेंटली माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, त्यांनासुद्धा मी व्हिडिओच्या शेवटला शाउटआउट देणार आहे. तर चला आता व्हिडिओ स्टार्ट करू. तर आता मेकअप करण्याच्या आधी आपल्याला स्किनला प्रिपेअर करावं लागतं, ज्याला आपण स्किन केअर म्हणतो. हे मेकअप करण्याच्या आधी आपल्याला करायचंच असतं. आणि आता जर तुम्हाला माहीत नसेल की स्किन केअरमध्ये काय करायचं, तसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते करायचं. पण जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर लेट मी टेल यू, मेकअप करण्याच्या आधी स्किन केअर करायचं. स्किन केअरमध्ये तुम्ही सगळ्यात आधी फेस वॉश करा, त्यानंतर तुम्ही टोनर यूज करू शकता आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावून स्किनला हायड्रेट करायचं आणि ते झाल्यानंतर सनस्क्रीन लावायचं. जर दिवसा निघणार असाल बाहेर तर सनस्क्रीन अजिबात स्किप करायचं नाही, पण संध्याकाळी जर बाहेर जाणार असाल तर सनस्क्रीन तुम्ही अवॉइड करू शकता. पण क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर हे नक्की करा. कारण कसं असतं, तर तुम्ही डायरेक्टली मेकअप लावला तर तुमची स्किन नंतर ड्रायसुद्धा दिसू शकते. त्यामुळं स्किनला हायड्रेट करणं हे खूप गरजेचं असतं. त्यामुळे स्किन केअर आधी फॉलो करायचा आणि त्यानंतर मेकअप तुम्ही स्टार्ट करायचा. आणि आता जे स्किन केअरचे पण प्रॉडक्ट्स असतात ते सगळे तुमच्या त्वचेचा जो प्रकार आहे, ऑइली आहे, ड्राय आहे, त्या हिशोबाने तुम्ही प्रॉडक्ट सिलेक्ट करायचे. आणि त्यानंतर आपण आता मेकअप स्टार्ट करू. तर आता सगळ्यात पहिला मेकअपमध्ये मी काय लावते, प्रायमर. आणि त्यासाठी मी हा इनसाईटचा प्रायमर यूज करत आहे. हा खूप अफोर्डेबल आहे, त्याचं प्राईस वगैरे तुम्हाला सगळं दिसून जाईल आणि लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर हा मी यूज करत आहे कारण सध्या उन्हाळा आहे आणि मला क्रीम बेस्ड प्रॉडक्ट वापरायचं नाही आहे. हा जेल बेस्ड आहे, तर हा मी पहिला वापरते आहे. आता इतकं थोडंसं मी प्रॉडक्ट घेतलेली आहे आणि आता प्रायमर मी काय करत आहे, फेसवरती फक्त इव्हनली ह्याला स्प्रेड करून घेत आहे. आता प्रायमर लावून झाल्यानंतर मला बेस करायचा आहे आणि बेसमध्ये मला हेवी बेस नको आहे, त्यामुळे फाउंडेशन मी लावणार नाही आहे. तर मी काय यूज करत आहे, आज बीबी क्रीम यूज करणार आहे. मी पॉन्ड्सचा हा बीबी क्रीम यूज करत आहे आणि हा खूप स्वस्तसुद्धा आहे. ह्याच्यातली छोटी बॉटल अराउंड 150 रुपयेपर्यंत तुम्हाला मिळून जाते आणि मोठी हवी असेल तर तुम्ही मोठीसुद्धा सिलेक्ट करू शकता. तर हा सुद्धा खूप चांगला आहे. आणि हा पॉन्ड्सचा बीबी क्रीम आहे आणि ह्याचा शेड आहे आयव्हरी. ठीक आहे, तर हा मी थोडंसं घेत आहे. तर अगदी ह्याला मी काय करत आहे, डॉट्समध्ये लावून घेत आहे. आणि जेव्हा आपण खूप गडबडीत असतो तेव्हा ब्लेंडर वगैरे यूज करण्याचा आपल्याकडे वेळ नसतो, तर आपण अगदी बोटाने सुद्धा खूप छान ब्लेंड करू शकतो. आणि प्लस खूप जास्त हायजिनिकसुद्धा असतात, कारण आपण मेकअप करण्याच्या आधी हात स्वच्छ धुतलेले असतो, त्यामुळं हाताने ब्लेंड केला तरी चालेल. आणि हा जो मी बीबी क्रीम लावत आहे तो मी डोळ्यांच्या पापण्यांवरती सुद्धा फिरवत आहे, सो दॅट तिथला सुद्धा जो आपला डिस्कलरेशन असतो तो कमी होऊन जातो.
आता तुम्ही बघू शकता आपण फक्त बीबी क्रीम लावलेली आहे, पण चेहऱ्यामध्ये भरपूर फरक पडलेला आहे. डिस्कलरेशन थोडंसं कमी झालेलं आहे आणि स्किन जी आहे ती आपली पहिल्यापेक्षा थोडीशी बेटर दिसत आहे. ओके. आता जो दुसरा प्रॉडक्ट आहे तो ऑप्शनल आहे. तुम्हाला जर गरज वाटत असेल तर तुम्ही यूज करू शकता, गरज वाटत नसेल तर तुम्ही कम्प्लिटली स्किप करू शकता. तो प्रॉडक्ट नेमका कोणता आहे? कन्सीलर. कन्सीलर आपण का वापरतो? आता बऱ्याच जणांना डोळ्यांच्या खाली भरपूर डार्कनेस असतो, काळे डाग असतात आणि चेहऱ्यावरती पिंपल आहे, डिस्कलरेशन भरपूर असतं. तर अशा वेळेस कन्सीलर काय करतो तर त्या डिस्कलरेशनला, डार्क सर्कल्सला कमी करतो. त्याच्यामुळे आपण कन्सीलर वापरतो. तर आता मला कन्सीलर इथं शक्यतो जास्त वापरण्याची गरज नाही आहे, पण जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही हा स्विस ब्युटीचा कन्सीलर वापरू शकता. हा स्वस्तात मस्त प्रॉडक्ट आहे. म्हणजे हा खूप जास्त स्वस्त आहे आणि त्याचबरोबर ह्याचं काम इतकं भारी आहे. लाईक एक हाय एंड प्रॉडक्टलासुद्धा तो टक्कर देऊ शकतो, इतकं छान ह्याचं कव्हरेज आहे. तर आय वूड हायली रेकमेंड दिस कन्सीलर. आणि आता मी जो शेड यूज करत आहे तो 04 आहे, मीडियम बेज हा शेड आहे. आणि ह्याची प्राईस पण इट्स नॉट दॅट कॉस्टली. आय थिंक अराउंड 150पर्यंत तुम्हाला हा भेटून जाईल. जर तुम्हाला हा यूज करायचा असेल तर कसा यूज करायचा लेट मी शो यू. एकदम थोडा प्रॉडक्ट वापरायचा आहे. आता मला इथं थोडंसं एक बारीक पिंपल आहे. आता ह्याला मी कवर करत आहे. आता पिंपलला कवर करताना टेक्स्चर जात नाही. तो इथं जसा फुगलेला दिसत आहे तो दिसतो, त्यामुळं डाग तुमचा कवर होतो पण टेक्स्चर नाही होत. त्यामुळं ती एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा. हे सुद्धा मी फिंगर टिपनंच करत आहे. आणि आता बीबी क्रीम जर तुम्ही लावणार असाल तर तुम्ही प्रायमर नाही लावलं तरी चालेल. बरेच जण मला हा प्रश्न विचारतात की बीबी क्रीमसाठी प्रायमरची गरज आहे का? तर नाही लावला तरी चालेल आणि लावला तरी नॉट अ प्रॉब्लेम. ॲक्च्युली प्रायमरने मला एक खूप छान प्लेन बेस असा वाटतो, त्यामुळे मी प्रायमर कधी स्किप करत नाही. त्यामुळं तुम्हाला जर बीबी क्रीमच वापरायचे असेल तर तुम्ही प्रायमर स्किप करू शकता. आता कन्सीलर लावून झाल्यानंतर त्याला सेट करणं हे गरजेचं असतं. त्याच्यामुळं मी हा मार्सचा लूज पावडर यूज करत आहे. हा सुद्धा खूप चांगला लूज पावडर आहे. अराउंड 200 ते 250पर्यंत तुम्हाला हा मिळून जातो. इतकं महाग जर तुम्हाला नको असेल, 250पर्यंतसुद्धा खूप महाग वाटत असेल, तर इनसाईडचे जे कॉम्पॅक्ट पावडर, लूज पावडर आहेत ते सुद्धा 150पर्यंत येतात आणि ते खूप चांगलेसुद्धा आहेत. तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर मी हा मार्सचा वापरत आहे. आणि हा जो शेड आहे तो ब्राईटनिंग आहे. आता आपण मेकअपला सेट केलेला आहे आणि थोडंसं मला माझ्या फेसवरती कलर ॲड करायचा आहे. आता मी कॉन्टोरिंग वगैरे करणार नाही आहे, कारण मिनिमम मेकअपमध्ये शक्यतो कोण कॉन्टोरिंग वगैरे करायला जात नाही. तर आज आपण काय करणार आहे, ब्लश यूज करणार आहे. आणि ब्लशमध्ये सुद्धा मला एक असा शेड हवा आहे जो की खूप पिंकी पॉंकी नाही आहे आणि खूप नॅचरल लुक देणार आहे. तर त्याच्यासाठी एक खूप चांगला ऑप्शन ब्लशमध्ये माझ्याकडं जो आहे तो आहे हा इनसाईडचा ब्लश. आणि ह्याचा जो शेड आहे तो आहे कॅरेमेल इक्लेर हा शेड आहे. आणि हा खूप नॅचरल शेड आहे. म्हणजे लिटरली जर तुम्ही शेड बघितला तर हा गुलाबी आहे असं वाटत नाही आहे, खूपच नॅचरल शेड आहे. तर हा खूप छान वाटतो, डेली वेअरसाठी खूप चांगला आहे. आणि ह्याच्यामध्ये भरपूर सारे व्हेरियंटसुद्धा आहेत कलरचे. जर तुम्हाला पिंकच हवा असेल तर तोसुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि प्लस हा खूप अफोर्डेबल आहे. म्हणजे लिटरली इट्स व्हेरी पॉकेट फ्रेंडली. सगळं लिंक वगैरे, प्राईस वगैरे तुम्हाला सगळं भेटून जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा. तर आता मी काय करणार आहे, हा फक्त फिंगर टिपवरती घेत आहे आणि ब्रशची पण काही गरज नाही आहे. फक्त चिक्सवरती तुम्हाला थोडंसं लावून घ्यायचं आहे. आता बघू शकता थोडंसं ब्राउनिश शेड वाटत आहे, पिंक नाही वाटत आहे. तर आणि खूप इझिली ब्लेंड होतो. थोडंसं हा क्रीमी आहे, त्यामुळे ह्याला ब्लेंड करायला अजिबात अवघड नाही आहे, खूप इझिली ब्लेंड होऊन जातो. आता इकडे तुम्ही बघू शकता किती छान नॅचरल असं एक शेड वाटत आहे. इकडं पूर्णपणे प्लेन आहे, पण इकडं थोडंसं आपण ब्लश ॲड केल्यामुळं खूप चांगला वाटत आहे. म्हणजे अगदी तुम्ही ब्लश लावलाच नाही आहे असं वाटत आहे, पण देयर समथिंग हॅपनिंग ऑन युअर चिप्स. तर खूप छान वाटतं.
आता जर तुम्हाला इतकंच मेकअप ठेवायचा असेल फेससाठी तरी चालेल, खूप चांगला वाटत आहे. पण थोडंसं ॲड ऑन करून थोडंसं तुम्हाला हायलायटिंग इफेक्ट द्यायचं आहे, म्हणजे हायलायटरसारखं अगदी एकदम हायलायटरसारखं नाही, पण नॅचरली जर स्किनला ग्लोईंग इफेक्ट द्यायचा असेल तर तुम्ही यूज करू शकता हा बेला व्होस्टेचा स्टिक हायलायटर. हा खूप म्हणजे नॅचरलच दिसतो, ॲक्च्युली स्किनच तुमची ग्लो करत आहे असं वाटतो. तर हा शेड कोणता आहे, 05 हा शेड आहे, डिवा हायलायटर आहे. तर मी हा काय करते, थोडंसं माझ्या हाय पॉईंट्सवरती लावून घेते असं, म्हणजे तुम्ही बघू शकता, म्हणजे हायलायटर लावलं असं वाटतच नाही आहे, पण स्किन जी आहे ती ग्लो करत आहे. आणि जर तुम्हाला हे लावायचं नसेल तर तुम्ही अवॉइड करू शकता. पण जर तुम्हाला एक मिनिमम रेंजमध्ये, अफोर्डेबल रेंजमध्ये एक चांगला हायलायटर जर तुम्ही सर्च करत असाल, डेफिनेटली गिव्ह दिस अ ट्राय. आता जर फंक्शन्समध्ये वगैरे करायचं असेल तर हा तुम्हाला सजेस्ट नाही करणार, कारण फंक्शनमध्ये वगैरे आपल्याला थोडंसं हेवी हायलायटर हवा असतं किंवा एक मीडियम हायलायटर चांगला वाटतो. हा तेवढा मीडियम असा नाही आहे, पण डेली यूजसाठी हा खूप चांगला आहे आणि नॅचरल लुक देतो. आता नेक्स्ट प्रॉडक्ट आपण डोळ्यांसाठी यूज करणार आहे, तो आहे आयलायनर. कारण सिम्पल मेकअपमध्ये आय शॅडो नाही लावला तरी चालेल, पण जर तुम्ही लायनर लावला तर खूप छान वाटतं. आणि स्वस्तात मस्त चांगला हायलायटर, चांगल्या कंपनीचा हायलायटर जर तुम्हाला हवा असेल तर आय वूड सजेस्ट गो फॉर दिस क्रेज आयलायनर बाय स्विस ब्युटी. हा खूप चांगला आहे. आणि आता ह्याचा ॲडव्हान्टेज काय आहे, हा एक पहिली गोष्ट तर ही पेन आयलायनर आहे, हा पेन आयलायनर आहे. आणि ह्याला काय आहे, स्टॅम्पसुद्धा आहे. म्हणजे जर तुम्हाला विंग आयलायनर काढायचं असेल पण काढता येत नसेल तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, स्टॅम्प मारून त्यानंतर तुम्ही आयलायनर लावू शकता. स्टॅम्प तुम्हाला इथं रेडीमेड मिळून जातो आणि दुसऱ्या साईडला लायनर मिळून जातो. तर हा पिगमेंट पण, ह्याचं पिगमेंट पण खूप चांगला आहे, लिटरली तुम्ही बघू शकता. आणि पेन आयलायनर असल्यामुळे लावायला खूप सोपं आहे. ज्यांना आयलायनर लावायला प्रॉब्लेम होतो, हात खूप थरथरत आहेत, तर अशा वेळेस तुम्ही पेन आयलायनर सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित, कारण आपला पेनवरती ग्रिप चांगला असतो, आपण खूप छान लिहितो. तसंच जर पेन आयलायनर घेतला तर तुम्हाला लायनर ड्रॉ करायलासुद्धा जास्त अवघड जाणार नाही. त्यामुळं पेन आयलायनर जर सुरुवातीला तर तुम्ही ट्राय करत असाल लायनर लावायला तर पेन आयलायनर घ्या. तर आता मी काय करणार, आता लेट्स अज्युम की तुम्हाला लायनर लावायला येत नाही, तर तुम्ही काय करू शकता, थोडीशी स्किन आहे त्याला स्ट्रेच करू शकता आणि मग तुम्ही लायनर लावू शकता. लेट्स गो. आता आयलायनर आपला लावून झालेला आहे आणि त्यानंतर मस्कारा मी यूज करणार आहे. आणि त्याच्यासाठी हा ब्ल्यू हेवनचा मस्कारा खूप चांगला आहे आणि त्याचबरोबर हा खूप अफोर्डेबलसुद्धा आहे. आता मी काय करणार आहे, हाच मस्कारा आपल्या आयब्रोजवरती जस्ट लावणार आहे, म्हणजे आयब्रो पेन्सिलची अलगसे गरज पडत नाही, तर आपले आयब्रोजचं सुद्धा काम होऊन जाईल याच्यामध्ये. फक्त आयब्रोजला जेव्हा तुम्ही कोम करत असता ऑलवेज मेक शुअर की तुम्ही जास्त प्रॉडक्ट घेत नाही आहे. मस्कारा लावून झाल्यानंतर जे एक्सेस असतं फक्त त्याला काढायचं आणि तोच आयब्रोवरती फिरवायचा. आणि आता लास्ट स्टेप जी आहे मेकअपमधली ती आहे लिपस्टिक. आणि लिपस्टिकसाठी मी मोस्टली न्यूड लिपस्टिक लावायला जास्त प्रेफर करते. अनटिल अँड अनलेस जर मी असा आउटफिट वेअर केली आहे जो की रेड आहे और खूप कलरफुल आहे, त्याच्यामध्ये कलर वाईज तुम्ही लिपस्टिक लावलं तर चालेल. पण जनरली डे टू डे यूजमध्ये न्यूड लिपस्टिक्स खूप चांगले दिसतात. आणि मी एक रिसेंटली व्हिडिओसुद्धा केला होता, त्यामध्ये मी तुमच्याबरोबर 5 न्यूड लिपस्टिक शेअर केले होते जे खूप चांगले आहेत. तर तो तुम्ही बघितला नसाल तर नक्की बघा. तर आज मी काय करणार आहे, हा स्विस ब्युटीचा हेझलनट हा जो शेड आहे तो लिपस्टिक यूज करणार आहे. 203 हेझलनट हा शेड आहे. तर हा खूप नॅचरल आहे आणि खूप छानसुद्धा दिसतो.
तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा लुक मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पण ट्रस्ट मी जेव्हा पण अशी तयार होते, मिनिमम मेकअप लुक जेव्हा मी क्रिएट करते बाहेर जाताना विथ माय हस्बंड, तेव्हा ट्रस्ट मी मला यांच्याकडून खूप कॉम्प्लिमेंट्स मिळतात की प्रणती बहुत अच्छे लग रहे हो. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर कमेंट्स मिळाले असे काही तर मलासुद्धा नक्की सांगा. आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउट आहेत ते सुद्धा मी देणार आहे. तर लेट मी जस्ट गिव्ह शाउटआउट टू माय न्यू सबस्क्रायबर. सो माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत, थँक्यू सो मच दीपमाला सपकाळे, थँक्यू सो मच प्रज्ञा जमारे, थँक्यू सो मच विभा कडू, थँक्यू सो मच रेखा सोनावणे, थँक्यू सो मच उषा जाधव, थँक्यू सो मच भावना पवार, प्राची भटनागर, थँक्यू सो मच कल्पना अँड थँक्यू सो मच अनुजा देशपांडे. तर हे माझे नवीन सबस्क्रायबर्स आहेत. गाईज, थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल अँड बिंग पार्ट ऑफ दिस फॅमिली. आय लव्ह यू ऑल. आणि जर तुम्हाला देखील वाटत असेल मी तुमचं नावसुद्धा माझ्या चॅनलवरती असंच घेऊ आणि तुम्हाला शाउटआउट देऊ, तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका, सो दॅट माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हालासुद्धा शाउटआउट देईन. तर चला परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.